नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम जशी गाड्यावरती खातो आपण चाऊमिन, तशी चाऊमिन आज इथे बनवणार आहोत। तर त्यासाठी फारसं काही साहित्य लागणार नाही, टेस्ट तीच आहे गाड्यावरची किंवा याला नूडल्स ही म्हणलं जातं। फक्त मी घरी करते आणि तुम्हाला रेसिपी शेअर करते। तर व्हिडिओ नक्की पहा, आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा। त्यासाठी साहित्य लागणार आहे नूडल्स बनवण्यासाठी किंवा चाऊमिन बनवण्यासाठी एक मीडियम कांदा घेतलेला आहे, ज्याचे मी बारीक बारीक उभे चाप केलेले आहेत। पत्ता गोबी, शिमला मिर्च, गाजर, पत्ता गोबी आणि कांदा जरी घातला तरी चालेल, शिमला मिर्च नसेल तरी स्किप केला तरी चालेल, पण असलं तर ठीक आहे। इथं मी नूडल्स घेतलेले आहेत, याला आणखीन मी शिजवलेले नाही, तर ती सुद्धा प्रोसेस इथं मी करून दाखवणार आहे। इथं हे आहे सोया सॉस, व्हिनेगर। याला सोडून मसाल्यामध्ये आपल्याला जर मुलं खाणार असतील तर इतकं साहित्य बस आहे। याशिवाय मीठ एक लागेल आणि तेल मुलांसाठी। जर मोठे खात असतील तर त्यामध्ये ॲड करण्यासाठी चाट मसाला, लाल पावडर, थोडंसं जिरा पावडर आणि आपला मसाला, चिकन मसाला इतकं होईल बस पुरेसं। त्यासाठी साहित्य इतकंच लागणार आहे। तर चला मग आपण बनवायला घेऊया नूडल्स किंवा चाऊमिन। इथे मी कढई घेतलेली आहे, गॅस ऑन केलेला आहे, पाणी मी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं आधीच। यामध्ये मी आता यूज करणार आहे तेल थोडंसं, जे की आपल्याला आता यामध्ये आपल्याला ते कच्चे नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत। हलकसं तेल टाकणार आहे, जेणेकरून आपले जे नूडल्स आहेत ते चिटकणार नाहीत। परत थोडंसं मीठ जाईल, थोडं मीठ आता ॲड करणार आहे, पाव चमचा मीठ आहे आणि टेस्ट अकॉर्डिंग नंतर यूज करणार आहोत बाकीचं मीठ आपण। तर हे पाणी उकळलेलं आहे छानपैकी। आता यात मी हे जे नूडल्स आहेत कच्चे ते ॲड करणार आहे। असेच करायचे आहेत, जेव्हा हे शिजतील किंवा वाफतील तेव्हा हे मस्त असे खुले खुले होतील। एक स्पूनच्या साहाय्याने याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम मी मोठा केलेला आहे। याला मी मिक्स करते गरम पाण्यामध्ये, म्हणजे याचा हार्डपणा जो आहे तो निघून जाईल, सॉफ्ट होतील हे बघा। हे जे आधी मिक्स केलेलं होतं हे हलकेसे सॉफ्ट झालेले आहेत। याला 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायचं आहे याच्या पाण्यामध्ये। चला तर मग याला मस्तपैकी असे उकळून घेऊया। हे बघा, छान असे हे सुटे सुटे होतात, एकदम मस्त। बघा, ह्याचा जे हार्डपणा होता तो आता कमी होत चाललेला आहे। हे बघा, हे असे मोकळे होतात। तर जास्त वेळ लागणार नाही, फक्त 5 मिनिट लागेल याला पूर्णपणे मोकळे होण्यासाठी। बघा, तर छानपैकी आपले हे मस्त असे सुटे सुटे झालेले आहेत नूडल्स। तुमच्याकडे अवेलेबल असेल तर थोडीशी मोठी कढई घ्या, म्हणजे जसं बाजारमध्ये हलवतात तशा पद्धतीने तुम्हाला हलवता येईल। नसेल तर अशा कढई जरी यूज केला तरी चालेल। तर आता हे छान असे सुटे झालेले आहेत। थोडंसं एक नूडल्स असं दाबून बघा, जास्त एकदम पण पूर्ण शिजू देऊ नका, हलकासा एक 5 ते 10% यात कच्चेपणा असू द्या, कारण नंतर आपल्याला शिजवायचं आहे। तर मी आता गॅस फ्लेम लहान केलेला आहे आणि यामध्ये थोडंसं तेल टाकते, जेणेकरून आपले हे नूडल्स चिटकणार नाही आणि याचं पाणी काढून घेणार आहे। तर याला अगोदर मी मिक्स करून घेते
आणि हे सगळे नूडल्स मी एका ताटामध्ये काढून घेते. एकमेकाला हे चिटकून असे घट्ट होणार नाहीत म्हणून मी त्यात तेल यूज केलेलं आहे. तर आता यात मी हे सगळे नूडल्स काढून घेते. गॅस ऑफ केलेला आहे मी. असं करा किंवा चाळणीमध्ये गाळून घ्या, तसंही चालतं. मी याला चाळणीमध्येच गाळून घेते. ही चाळणी आहे माझ्याकडे, तर यात काढून घेते म्हणजे पाणी पाणी हे निघून जाईल. तुमच्याकडे अशी चाळणी असेल ठीक, नसेल तर जो झाऱ्या असतो आपण जे पापड वगैरे तळतो तसा पण असला तरी चालेल. यातलं पूर्ण पाणी हे निघून जाईल. हे बघा खाली पाणी गळतंय. तर हे मी ताटात काढते. राहिलेले पण हे नूडल्स मी याच ह्याच्यामध्ये मी अगोदरच नूडल्स म्हणजे थोडंसं वाफवून घेण्यासाठी कमी पाणी ठेवले होते म्हणून खाली कमी पाणी राहिलेलं आहे. तुम्ही यात पाणी थोडंसं जास्त यूज करू शकता. तर आता ही कढई मी स्वच्छ धुवून घेणार आहे. हे बघा असे हे आपले मस्त मोकळे मोकळे नूडल्स तयार आहेत शिजून. आता याला तडका मार. तर इथे मी कढई ठेवलेली आहे. गॅस फुल आहे आपला. कढईतलं जे पाणी होतं ते म्हणजे आटून गेलेलं आहे किंवा नितळलेलं आहे. आणि कढई आपली छान अशी गरम झालेली आहे. यात मी तेल टाकते. असं थोडंसं पसरून टाकलात की चिटकणार नाही आपल्या कढईला. एक ते दीड पळी मी तेल टाकलेलं आहे. तेलाला छान असं गरम होऊ द्या. गरम एकदम कडक. आपण यात ही जे आहेत आपल्या भाज्या ते यूज करूया. तेल आपलं गरम होते. थोडासा कांदा अगोदर मी टाकलेला आहे, कांदा आणि गाजर. याला 1 मिनिट फ्राय करून घेऊ, कारण गाजर मध्ये जास्त हार्डपणा असतो, तो लवकर मऊ होत नाही म्हणून. या सगळ्या प्रोसेस मध्ये गॅस फुल ठेवायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता मी शिमला मिर्च आणि ही पत्तागोबी पण ऍड करते. याला आता फ्राय करून घ्यायचं आहे. लहान कढई असल्यामुळे जसं बाजारमध्ये असं करून फ्राय करतात तसं काही जमणार नाही. आपण साधं जसं नॉर्मल फ्राय करतो तसं करून घ्या, कारण प्रत्येकाच्या घरी मोठी कढई असेलच असं नाही. तर 1 मिनिट याला फ्राय होऊ द्या. तर आपल्या ह्या भाज्या ह्या फ्राय झालेल्या आहेत. सगळे जे व्हेजिटेबल्स आहेत ते फ्राय झालेले आहेत. थोडेसे कच्चे आहेत. परत आपल्याला आणखीन थोडंसं नूडल्स सोबत पण याला फ्राय करून घ्यायचं आहे, त्यामुळं पूर्णपणे फ्राय केलेले नाहीत, हलकेसे कच्चे ठेवलेले आहेत. आता यात जाईल आपलं हे नूडल्स. तुमच्याकडून जर जास्त नूडल्स झालेले असतील, जर शक्यतो
तर तुम्ही हे कॅरी बॅगमध्ये ठेवू शकता, असं जे वाफवलेले नूडल्स आहेत ते, किंवा एका टिफिनमध्ये ठेवू शकता. आणि थोडंसं गॅस फ्लेम लहान करते मी. उद्या वगैरे बनवू शकता, हे उद्यापर्यंत चालतं फ्रीजमध्ये ठेवून. मी पूर्णच बनवत आहे. याला फ्राय करून घ्या अगोदर व्यवस्थित. मीठ थोडंसं वापरणार आहे मी यात, हलकंसं. पाव चमचा वापरते, कारण आपल्याला सोया सॉस यूज करायचा आहे. त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळं हलकंसं मीठ यूज केलेले आहे. एकदम पाव चमचा आहे, कारण 3 प्लेट मॅगी आहे, नूडल्स आहेत हे. सगळीकडून छान असं परतून घ्या. मिक्स करायचं आहे याला. आता हे मिक्स केल्यानंतर 1-2 मिनिट फ्राय झालेलं आहे हे. त्यानंतर आपल्याला यात व्हिनेगर टाकायचं आहे. व्हिनेगरच्या बॉटलचं जे टोपण आहे त्याच्याने 2 टोपण व्हिनेगर टाकणार आहोत आपण. जर माप बसत नसेल तर पोह्याचा जो चमचा असतो त्याच्याने 2 चमचे तुम्ही व्हिनेगर इथं यूज करू शकता. मी टोपणनी टाकलेला आहे 2 चमच. चम्मचचा जर माप पाहिजे असेल तर 2 चमच टाका तुम्ही. गॅसचं फ्लेम लहान आहे. सोया सॉसचंही 2 चमच तुम्ही सोया सॉस यूज करू शकता. मी इथं मेजरमेंट सोया सॉसचं पण टोपणनीच घेतलेलं आहे. पण जर स्पूनचं मेजरमेंट पाहिजे असेल तर पोह्याच्या सॉसने 2 चमच तुम्ही यूज करू शकता. आता याला आपल्याला सोया सॉसला आणि व्हिनेगरला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर, जे की हे सोया सॉस आणि व्हिनेगर या नूडल्समध्ये व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. आणि सोया सॉसचा जो कलर आहे तो कलर या नूडल्सला आला पाहिजे. बघा कलर चेंज होतोय हळूहळू नूडल्सचा. थोडंसं खाली सांडतंय कारण आपली कढई ही लहान आहे त्यामुळे. आता यात आपल्याला भरभरून मसाले टाकायचे. यात जाईल लाल तिखट तुमच्या अकॉर्डिंग टाका. मी मुलं खाणार आहेत म्हणून कमी टाकत आहे. पाव चमचा टाकलेला आहे. चाट मसाला 1 चमच, जीरा पावडर अर्धा चमच आणि चिकन मसाला अर्धा ते पाव चमच. हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळे मसाले आपले टाकून झालेले आहेत. आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊ. याला मी मिक्स करून घेते मस्त. तर ते जे अधिक यातलं क्वांटिटी कमी झालेली आहे त्याचं एक रिझन आहे. मी थोडंसं मुलांसाठी जे बनवलं होतं ते कमी तिखटाचं काढलेलं आहे आणि यात हलकंसं आणखीन थोडंसं तिखट ॲड केलेलं आहे, जे की स्पायसी आहे. आणि आणखीन अर्धा चम्मच सोया सॉस, अर्धा चम्मच व्हिनेगर आणि 1 पाऊण चमचा तिखट मी यूज केलेला आहे, कारण जास्त थोडं हलकं स्पायसी आहे. जर थोडं कमी स्पायसी असेल तर अर्धा चम्मच तुम्ही लाल तिखट इथं यूज करू शकता. तर आपले हे नूडल्स बनवून तयार झालेले आहेत. आता याला आपण सर्व करायला घेऊया. बघा मस्त एकदम छान, जसे बाजारचा लुक असतो, ज्या बाजारच्या गाड्यावर खायला जातो तोच लुक इथं आलेला आहे.
आणि टेस्ट सुद्धा तीच आहे, टेस्ट तर वेगळी काहीच नाही। तर याला मी आता सर्व करायला घेते। चला तर मग आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत, सर्व झालेले आहेत। आता याचा आपण आनंद घेऊया, थंडीमध्ये गरमागरम नूडल्स मस्तपैकी, ते पण बाहेरची टेस्ट आपल्याला घरच्या घरी भेटेल। अशा पद्धतीने करून पहा, आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।